बार्शी तालुक्याची लाईफलाईन म्हणून उल्लेख करण्यात येत असलेल्या आणि राजकारणात आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत सोपल गटाचा पार धुव्वा झालेला आहे। 18 संचालकांसाठी झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 8 डिसेंबरला म्हणजे आज ही मतमोजणी पार पडली। या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा म्हणजे 18 जागांवर राऊत गटाच्या बळीराजा पॅनलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत। सोपलांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असल्याचे मानलं जात आहे। एकही जागा त्यांना राखता आली नाही, पण त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मते आणि विजयी उमेदवाराला मिळालेली मते यामध्ये मोठा फरक असल्याने मतदारांनी सोपल यांना मार्केट कमिटीत साफ नाकारले हे स्पष्ट दिसतंय। मार्केट कमिटी ही बार्शीच्या राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू असते। ज्यांच्याकडे मार्केट कमिटीची सत्ता त्यांचा बार्शीच्या राजकारणात दबदबा असतो। चेअरमन म्हणून रणवीर राऊत यांनी चमकदार कामगिरी केली। तरुण आणि कल्पक नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली। मार्केट कमिटीच्या कारभारात अनेक सुधारणा केल्या गेल्या। व्यापारी शेतकरी यांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या गेल्या। मार्केट कमिटीला मिळणाऱ्या सेस त्यांच्या काळात चांगला वाढला। यापूर्वी मार्केट कमिटीला सेसमधून 2 कोटी रुपये मिळणेही अवघड असायचं। हेच उत्पन्न त्यांनी 12 कोटी रुपयांपर्यंत नेऊन कमिटीची आर्थिक घडी बसवली। 5 वर्षाचा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुकांना या ना त्या कारणाने स्थगिती येत गेली आणि जवळपास 4 वर्ष मार्केट कमिटीवर प्रशासक राज राहिले। प्रशासक म्हणून राऊत यांचे बंधू विजय राऊत यांनी हे सर्व कामकाज पाहिले। त्यांनी ही कारभारात पारदर्शकता ठेवली, कमिटीचा कारभार केला आणि तो आजवर चालवला। या निवडणुकीत दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्यातच पारंपरिक लढत झाली। मार्केट कमिटीची निवडणूक चुरशीची आहे, घासून येईल अशा चर्चा पारावर रंगत होत्या, पण तसे प्रत्यक्षात काहीच घडलं नाही। मुळात या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच पहिला धक्का सोपल गटाला बसला होता। व्यापारी मतदारसंघातून 2 सदस्य निवडून द्यायचे होते। उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी सोपल गटाचा एक अर्ज बाद झाला, तर अगदी ऐनवेळी सोपल गटाचे दुसरे उमेदवार महेश झैटणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती। त्यानंतर व्यापारी मतदारसंघात एकूण 4 अर्ज राहिले होते। हे 4ही अर्ज राजेंद्र राऊत यांच्याच गटाचे होते। अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी महेश करळे आणि कांतीलाल मर्दा या दोघांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर याच मतदारसंघातून भरतेश गांधी आणि प्रवीण गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली। 18 पैकी 2 जागा राऊत गटाला बिनविरोध मिळाल्यानंतर 16 जागांसाठी निवडणूक लागली होती। 16 जागांसाठी 36 उमेदवार मैदानात होते। माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीचे उमेदवार सुरेश गुंड, बाबा गायकवाड, विजय गरड, अभिजित कापसे, प्रभाकर डंबरे, रविकांत साळुके, यशवंत माने, मनीषा ताकभाते, सुमन पाटील, संजय कुमार माळी, रामेश्वर पाटील, नेताजी घाईतिडक, अजित बारंगुळे, सतीश हनुमंते, सचिन बुरगुटे, गजेंद्र मुकटे हे तर भरघोस मतांनी विजय झाले आहेत। तर दिलीप सोपल यांच्या परिवर्तन पॅनलचे युवराज काटे, संपतराव चव्हाण, नंदकुमार काशीद, राजकुमार पुजारी, धर्मराज गाडे, संपत अंधारे, अशोक काशीद, सुषमा पाटील, ज्योती पवार, भास्कर काशीद, सुभाष शेळके, आबासाहेब जगताप, सौदागर संकपाळ, बाळासाहेब पिसाळ, विनोद वाघमारे आणि प्रेम बगाडे या उमेदवारांचा पराभव झालेला दिसतोय। आता या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांचं लक्ष लागले ते बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे। याच निवडणुकीत नेमकं काय होणार आहे, सत्ता कोण राखणार, पुन्हा राऊत यशस्वी होतात की परिवर्तन करण्यात पुन्हा एकदा सोपल यशस्वी होतात, हे पाहण्यासाठी या निकालाची उत्सुकता अवघ्या बार्शीकरांना लागलेली आहे। याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना दिसत आहे। त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची निवडणूक आहे। या निवडणुकीत विजयाचे टार्गेट सोपल गटासमोर ठासून असणार आहे। झेडपी निवडणुकीत पुन्हा सोपल राऊत हाच पारंपरिक सामना बघायला पुन्हा बार्शी तालुक्याला भेटणार आहे। तर तो तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला देखील तो संपूर्ण सामना बघायला भेटणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्ही पाहत राहा विश्व टीव्ही मराठी। धन्यवाद।